नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, सध्या जी परीक्षा सुरू आहे तलाठी भरतीची आणि त्याचबरोबर अपकमिंग ज्या काही एग्जाम्स आहेत जसं की नगर परिषद, जिल्हा परिषद, राज्यसेवा, कंबाईन या सर्वच परीक्षेच्या दृष्टीने लोकसंख्या हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि त्यातल्या त्यात आता जी तलाठी भरतीचे पेपर सुरू आहेत त्यामध्ये तर जास्त प्रमाणात प्रश्न जे आहे ते लोकसंख्येवर विचारले जात आहे। जे काही सामान्य ज्ञान आहे त्यामध्ये दररोज 3 ते 4 प्रश्न लोकसंख्येवर विचारले जात आहे। किमान 2 प्रश्न तरी लोकसंख्येवर येत आहे। 2 प्रश्न जरी म्हटलं तर 4 मार्क तिथे या टॉपिकला आहे, त्यामुळे हा टॉपिक आपल्याला एकदम परफेक्ट करायचा आहे। तर या टॉपिक मध्ये लोकसंख्या विषयक आपण सखोल माहिती बघणार आहोत। भारताची लोकसंख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येला कंपेअर करणार आहोत आणि त्याचबरोबर इतर जी माहिती आहे जी कोणी तुम्हाला YouTubeवर दिली नसेल ती माहिती आपण या टॉपिक मध्ये कव्हर करणार आहोत। तर आजच्या लेक्चरला आपण आता सुरुवात करूया। बघा मित्रांनो, जर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। टेलिग्रामचा चॅनल जर जॉईन केलं नसेल तर ते जॉईन करायचं आहे। इंस्टाच्या पेजला जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करायचं आहे, कारण अत्यंत कमी फीजमध्ये आपण सर्व बॅचेस आपल्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे। बॅचेसची फी जरी वाढली तरी ओल्ड स्टुडंटला त्याच फी मध्ये बॅचेस उपलब्ध करून दिलेले आहे। फॉर एक्झाम्पल तुम्ही 500 मध्ये बॅच घेतली असेल आणि तिची फी आता त्या बॅचची 1000 झाली असेल तर तुम्हाला परत 500 रुपयामध्ये आम्ही बॅच उपलब्ध करून देऊ। तुम्ही फक्त आम्हाला कॉल करा, बाकीचे जे सर लोक आहेत ते तुम्हाला कूपन तयार करून देतील आणि तुमचं ॲडमिशन करून देईल। त्यानंतर टेलिग्रामचं चॅनल सुद्धा जॉईन करायचं आहे, कारण त्यावर प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं आणि त्याचबरोबर इंस्टाच्या पेजला सुद्धा फॉलो करा, त्यावर अभ्यासविषयक रील्स तुम्हाला बघायला मिळतील। आताच आपण जिल्हा परिषदेची बॅच सुरू केलेली आहे, जर जॉईन करायची असेल तर जॉईन करा। कमी फीज आहे सध्या तिची, 3 महिन्याचा कालावधी आहे आणि आपण ती बॅच जी आहे 999 मध्ये तुम्हाला देत आहोत। चला मित्रांनो, आजचं लेक्चर सुरू करूया। बघा, जी काही लोकसंख्या मोजली जाते, ठीक आहे, लोकसंख्या मोजण्याची जी प्रक्रिया आहे तिला जनगणना म्हटलं जातं। पहिला पॉइंट लक्षात घ्या, लोकसंख्या जी मोजली जाते किंवा लोकसंख्या मोजण्याची जी प्रक्रिया असते तिला जनगणना म्हटलं जातं। तिथं फक्त लोकांना मोजलं जात नाही तर लोकांना मोजण्याबरोबरच जे लिंग गुणोत्तर आहे, म्हणजे जे पुरुषांची संख्या आहे महिलांची संख्या यांचं कंपॅरिझन, बाललिंग गुणोत्तर आहे, घनता आहे, त्यानंतर जर आपण बघितलं तर दशवार्षिक वाढ आहे, अशा सगळ्या गोष्टी तिथे मोजल्या जातात आणि याला एकंदरीतपणे जनगणना असं म्हटलं जातं। मग आपण जर बघितलं तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारतामध्ये एकूण जनगणना किती झालेल्या आहे तर 15 जनगणना झालेल्या आहे। 2011 पर्यंत आपल्या देशामध्ये लोकसंख्या मोजली गेलेली आहे। 2021 मध्ये जनगणना होणार होती पण ती पुढे ढकलली, कारण होतं कोविड-19 मुळे, ठीक आहे। मग आपण जर बघितलं तर आतापर्यंतच्या 15 जनगणना आपल्या देशामध्ये झालेल्या आहे, म्हणजे 15 वेळा आपल्या देशाची लोकसंख्या मोजण्यात आलेली आहे। याची सुरुवात झाली होती 1872 मध्ये। कधी सुरुवात झाली होती? 1872 मध्ये पहिली जनगणना करण्यात आली। त्यानंतर जर आपण बघितलं तर मग प्रत्येक 10 वर्षानंतर, म्हणजे 72 नंतर 81 ला, 1881 ला, नंतर 1891 ला, त्यानंतर 1901 ला, त्यानंतर 1911 ला, त्यानंतर 1921 ला, ठीक आहे। त्यानंतर 31, त्यानंतर 41। तर अशा प्रकारे जर आपण मोजलं 1872, 81, 91, 1901, 1911, 1921, 1931 आणि 1941, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली। कधी स्वातंत्र्य मिळाले? 1947 साली। तर या 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं। त्याच्या अगोदर आपल्या देशामध्ये एकूण 8 वेळा जनगणना झाली होती, म्हणजे लोकसंख्या मोजण्यात आली होती। हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। स्वातंत्र्य अगोदर किती वेळा जनगणना झाली तर 8 वेळा झालेली आहे, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी जनगणना झाली ती 1951 मध्ये झाली। त्यानंतर 1961, 71, 81, त्यानंतर 91, 2001, ठीक आहे, त्यानंतर 2011 आणि आज 2021 ला होणार होती पण ती पोस्टपोन झालेली आहे। या वर्षी किंवा पुढच्या वर्षीमध्ये 2021 ची जनगणना होणार होती, तिची आकडेवारी येऊन जाईल, ठीक आहे मित्रांनो। मग आपल्याला जो प्रश्न येणार आहे तर तो 2021 शी संबंधित येणारच नाही, 2011 शी संबंधितच येणार। 2011 ची जी जनगणना होती तिच्या संबंधितच आपल्याला प्रश्न येणार। मग आता दुसरा पॉइंट काय लक्षात ठेवायचा, स्वातंत्र्यानंतर किती जनगणना झाल्या तर 51 ची, 61 ची, 71, 81, 91 आणि 2001 आणि 2011 अशा मिळून स्वातंत्र्यानंतर 7 जनगणना झालेल्या आहे। हा एक पॉइंट लक्षात ठेवायचा। मग दोन्ही मिळून जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये आतापर्यंत एकूण 15 वेळा लोकसंख्या मोजली गेलेली आहे।
म्हणजे 15 वेळा जनगणना करण्यात आलेली आहे. अजून एक पॉइंट लक्षात ठेवा, 2011ची जी जनगणना आहे जिच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे ती आतापर्यंतची एकूण कितवी जनगणना आहे, तर एकूण जर बघितलं तर 15वी आहे. आणि स्वातंत्र्यानंतर जर आपल्याला विचारलं तर स्वातंत्र्यानंतरची 7वी आहे. एकूणातील 15वी आहे. 1872 पासून जर बघितलं तर 15वी आहे आणि स्वातंत्र्यापासूनचा जर विचार केला तर 7वी आहे. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा होता. यानंतर काही महत्त्वाचे वर्षे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, जसं की जनगणनेची सुरुवात कधी झाली, 1872 साली झाली. त्यानंतर जर आपण बघितलं तर जनगणना कंटिन्यू वाढतच गेलेली. आपल्याला लोकसंख्या कंटिन्यू वाढतच गेलेली. आपल्या देशाची लोकसंख्या म्हणजे एक तिचा क्रमच आहे, वाढता क्रम. ठीक आहे, 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 10 कोटी 20 कोटी 30 कोटी 40 कोटी अशी ती वाढतच गेली. फक्त एक वर्ष असं आहे 1921 की ज्या वर्षी लोकसंख्या मायनस मध्ये गेली. म्हणजे 1911ला जितकी लोकसंख्या होती त्यापेक्षा लोकसंख्या कमी झाली. त्यामुळे 1921 या वर्षाला ऋणात्मक वृद्धी दर असलेलं वर्ष म्हणून ओळखलं जातं. म्हणजे लोकसंख्या काय झाली होती, वाढायच्या जागी कमी झाली होती. तर हे 1921 वर्ष लक्षात ठेवा, कारण वेगवेगळ्या रोगाच्या साथी पसरल्या होत्या आणि त्यामुळे इथं लोकसंख्या काय झाली होती, कमी झाली होती. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. 1872 वर्ष लोकसंख्या मोजायला आपण सुरुवात केली. 1921 लोकसंख्या वाढण्यामध्ये ब्रेक लागला, लोकसंख्या कमी झाली. त्यानंतर मात्र लोकसंख्या वाढतच राहिली. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. 1971ची जी जनगणना होती तर ती 100 वर्ष पूर्ण झाली होती. आपण लोकसंख्या मोजायला 1872 मध्ये सुरुवात केली. 1971 साली आपण लोकसंख्या मोजली. 1972 साली तिची आकडेवारी सगळ्या जनतेसमोर जाहीर झाली. तर 1972 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे 1971ची जी जनगणना होती ती 100 वर्ष पूर्ती झाली होती. जनगणना मोजण्यास आपण जेव्हा सुरुवात केली होती तर तेव्हापासून 100 वर्ष पूर्ण झाली होती. तर हा एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. तर हे सगळे आपण बघितलं की किती जनगणना झाल्या, एकूण 15 झाल्या. स्वातंत्र्याआधी 8, स्वातंत्र्यानंतर 7, 2011ची स्वातंत्र्यानंतरची 15वी, स्वातंत्र्यानंतरची 7वी आणि एकूणातील 15वी जनगणना होती. त्यानंतर काही महत्त्वाची वर्ष बघितली. 1872ला जनगणना मोजणं सुरू केलं. 1921 हे ऋणात्मक वृद्धी दर असणारं वर्ष होतं. 1971ला 100 वर्ष पूर्ण झाले जनगणना मोजण्याला सुरुवात करून. आणि आता आपण काही अजून गोष्टी बघणार आहोत. जसं की 2021 ची जनगणना जर झाली असती तर ती स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असती आणि एकूणातील 16वी जनगणना असती. आणि म्हणजे बरोबर झालं असतं की स्वातंत्र्यानंतर 8 जनगणना मोजल्या असत्या आपण, किंवा लोकसंख्या 8 वेळा मोजली असती आणि स्वातंत्र्याआधी लोकसंख्या आपण 8 वेळा मोजली असती. पण आता ती झाली नाही. तो विषय बाजूला ठेवा. आता आपल्याला 2011 पर्यंतची माहिती लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर जनगणना मोजण्याचं किंवा लोकसंख्या मोजण्याचं काम कोण करतं, तर गृह मंत्रालयाअंतर्गत एक विभाग आहे, ऑफिस ऑफ रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर. तर हे जे काही ऑफिस आहे किंवा हा जो काही विभाग आहे हा जनगणना मोजण्याचं काम करतो. ऑफिस ऑफ रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर, याला मराठीमध्ये वेगवेगळी नाव आहे, त्यामुळे तुम्हाला इंग्रजीमधलंच नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. जो काही प्रश्न विचारला तुम्हाला तो 2 लँग्वेजमध्ये असतो, इंग्रजी आणि मराठी. यावर जर प्रश्न आला तर तुम्ही प्रश्न इंग्रजीमधून वाचा. हे नाव तुम्हाला पर्यायामध्ये दिसत असेल तर त्याला टिक करा. यानंतर 2011च्या जनगणनेचं मुख्य उद्देश काय होता, मोटो काय होता, तर आपली जनगणना आपले भविष्य. आपली जनगणना आपले भविष्य हा 2011च्या जनगणनेचा मोटो होता, मुख्य उद्देश होता. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपण बघूया जनगणनेबाबत बेसिक माहिती बघितली. आता कोणत्या देशाची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे, कोणत्या देशाची लोकसंख्या पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर, हे आता आपण थोडं जाणून घेऊ. तर बघा, सगळ्यांना माहिती चीनची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो भारत, तिसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका, चौथ्या क्रमांकावर आहे इंडोनेशिया. ठीक आहे, पहिले 3 लक्षात राहते पण चौथा तुम्हाला लक्षात ठेवायचा इंडोनेशिया. आपल्या खालीच आहे, अंदमान निकोबार बेटाच्या खाली जर गेलं तर सुमात्राची वगैरे जी बेटा आहे तिथंच आहे इंडोनेशिया. त्यानंतर 5व्या क्रमांकावर आहे ब्राझील. ब्राझीलचं सुद्धा वैशिष्ट्य बघा, ब्राझील हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही 5वा क्रमांक आहे ब्राझीलचा आणि लोकसंख्येच्या दृष्टीनेही 5वा क्रमांक आहे. त्यानंतर जर बघितलं तर पाकिस्तान. आता पाकिस्तान आपल्या शेजारचा देश आहे, त्यामुळे याला लक्षात ठेवावं लागेल पाकिस्तान आणि चीनला. चीनचं सगळ्यात लक्षात राहतं की पहिल्या क्रमांकावर आहे, पण पाकिस्तान जो आहे मित्रांनो तो 6व्या क्रमांकावर आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर बांगलादेश जो आहे तो आपल्या शेजारीचे, तो 8व्या क्रमांकावर आहे आणि नायजेरिया दोघांच्या मध्ये आहे 7व्या क्रमांकावर. तर असा तुम्हाला इथं क्रम लक्षात ठेवायचा आहे. चीन पहिल्या क्रमांकावर, भारत दुसऱ्या क्रमांकावर, अमेरिका तिसरा, इंडोनेशिया चौथा, ब्राझील 5वा. लोकसंख्येच्या दृष्टीनेही आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही ब्राझील 5व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा देश आहे रशिया.
2 नंबर आहे कॅनडा, 3 नंबर आहे चीन, 4थ्या क्रमांकावर आहे अमेरिका, 5व्या क्रमांकावर आहे ब्राझील, ठीक आहे. त्यानंतर 6व्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया, 7व्या क्रमांकावर आहे भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने, आणि 8व्या क्रमांकावर आहे अर्जेंटिना. इथं दोन्ही पण लक्षात ठेवायचं, कारण मुलांचं कन्फ्युजन होतं. कधी कधी ते क्षेत्रफळानुसार पाठ करतात आणि उत्तर जर लोकसंख्येवर प्रश्न आला तर ते याच्यातलं उत्तर देऊन येतात. तर याच्यातलं उत्तर नाही द्यायचंय. आपण जर बघितलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपला 7वा क्रमांक लागतो आणि लोकसंख्येमध्ये आपण 2ऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझील एकमेव देश आहे की तो दोन्हीकडे 5व्या क्रमांकावर आहे. यानंतर पुढे जाऊया. आता आपण काय करूया, 12 मुद्दे घेणार आहोत. 12 मुद्दे आणि प्रत्येक मुद्दा तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचा आहे आणि हे मुद्दे आपण कंपेअर करून अभ्यासणार आहोत. तुम्हाला मी ज्या प्रकारे शिकवतो त्याच प्रकारे तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या, जेणेकरून तुमची भारताची सुद्धा लोकसंख्या परफेक्ट होऊन जाईल आणि महाराष्ट्राची सुद्धा लोकसंख्या परफेक्ट होऊन जाईल. तर बघा, एकूण लोकसंख्या 2011 ची सगळी आकडेवारी आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर एकूण लोकसंख्या जर आपण बघितली, भारताची लोकसंख्या 121 कोटी आणि महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी 24 लाख. ठीक आहे. तर ते एक्झॅक्टली 11 कोटी 23 लाख 74 हजार, ठीक आहे, असे आहे. परंतु आपल्याला 11 कोटी 24 लाख हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा, आता आपल्याला हे बघायचं, आपण लोकसंख्या बघितली भारताची 121 कोटी, महाराष्ट्राची 11 कोटी 24 लाख. यानंतर कुठे लोकसंख्या राहते, शहरी भागात किती लोकसंख्या राहते आणि ग्रामीण भागात किती लोकसंख्या राहते. तर भारताची 31% लोकसंख्या शहरी भागात आणि 68.86% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. मग आता भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये जास्त लोकसंख्या कुठे राहते, ग्रामीण भागात राहते. आणि महाराष्ट्राचं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 45.2% लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये ही शहरी भागामध्ये राहते आणि 54.8% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या जास्त आहे. मग अजून एक प्रश्न यावर येऊ शकतो, या दोन्हीचे कंपॅरिझनवर, कुठे जास्त लोकसंख्या शहरामध्ये आहे आणि कुठे जास्त लोकसंख्या खेड्यामध्ये आहे. तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र आणि भारत यांचं कंपॅरिझन जर केलं तर महाराष्ट्र हा शहरी लोकसंख्येमध्ये पुढे आहे आणि भारतीय लोकसंख्येचा विचार केला तर भारतीय लोकसंख्या ही ग्रामीण लोकसंख्येमध्ये पुढे आहे. हे तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला जेव्हा प्रश्न विचारला जातो तर कंपॅरिझनवर सुद्धा स्टेटमेंट देण्यात येऊ शकतं की भारताच्या तुलनेत ग्रामीण भागाचा विचार करता महाराष्ट्राची लोकसंख्या कशी आहे, जास्त आहे, कमी आहे. मग अजून एखादा ऑप्शन देण्यात येईल, सारखीच आहे किंवा मग यापैकी नाही. तर भारताच्या तुलनेत ग्रामीण भागाची लोकसंख्या महाराष्ट्राची कशी आहे, जास्त आहे. ठीक आहे. उलट प्रश्न जर आला शहरी भागावर आला तर भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची शहरी भागातील लोकसंख्या कशी, ग्रामीण भागातील लोकसंख्या कशी आहे, तर ग्रामीण भागातील लोकसंख्या भारताची जास्त आहे, महाराष्ट्राची कमी आहे. ठीक आहे. आणि शहरी लोकसंख्येवर आला तर महाराष्ट्राची शहरी लोकसंख्या जास्त आहे, ग्रामीण लोकसंख्या भारताची कमी. तर अशा प्रकारे तुम्हाला स्टेटमेंटवर जरी प्रश्न आला, आकडेवारी माहित असेल तर तुम्हाला उत्तर देता येईल. यानंतर पुढे जाऊया. बघा, सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठे आपल्याला बघायला मिळते आणि सगळ्यात कमी लोकसंख्या आपल्याला कुठे बघायला मिळते हे सुद्धा बघूया. तर सगळ्यात जास्त लोकसंख्या भारतामध्ये उत्तर प्रदेश या राज्यामध्ये राहते, 20 कोटी लोक राहतात आणि महाराष्ट्रामध्ये 11.24 कोटी लोक राहतात. महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत 2ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य आहे. महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या बाबतीत 3ऱ्या क्रमांकावर येतं. 1ल्या क्रमांकावर आहे राजस्थान, 2ऱ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश आणि 3रा क्रमांक जो आहे तो महाराष्ट्राचा लागतो. पण लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र 2ऱ्या क्रमांकावर आहे. ही बाब तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. म्हणजे भारतामध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र टॉप 1 आणि टॉप 2 ची पोझिशनला आपल्याला दिसतात. महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याचा जर विचार केला तर ठाण्याची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे. आपण 2011च्या लोकसंख्येचा विचार करतो. 2011 नंतर 2014 साली ठाण्यामधून पालघर हा जिल्हा वेगळा झाला होता, पण त्याला आपण वेगळी लोकसंख्या कन्सिडर नाही करायची, कारण प्रश्न 2011च्या लोकसंख्येवर येणार आहे, तेव्हा विभाजन झालं नव्हतं. म्हणून सगळ्यात जास्त लोकसंख्या ठाण्याची आहे. सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता, ठाणे. विभाजनानंतर पुणे 1 नंबरला गेला, पण ते आपल्याला लक्षात नाही ठेवायचं, कारण लोकसंख्येचा आपल्याला प्रश्न जो येणार आहे तो 2011च्या लोकसंख्येनुसार येणार आहे. 2011च्या लोकसंख्येनुसार सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे ठाणे, 2ऱ्या क्रमांकावर आहे पुणे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठाण्याची लोकसंख्या 1 कोटी 10 लाख आणि पुण्याची 94 लाख एवढी लोकसंख्या होती, 0.94 कोटी.
यानंतर सगळ्यात कमी लोकसंख्या कुठे आहे? भारतामध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेशाची आहे. 64,000 फक्त एवढी लोकसंख्या लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळते. लक्षद्वीप मिनिकॉय ही बेट जी आहे ही अरबी समुद्रामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. कुठे आहे? अरबी समुद्रामध्ये. यानंतर राज्याचा जर विचार केला तर भारतामध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या सिक्कीम या राज्याची आहे. 6.11 लाख लोक सिक्कीम मध्ये राहतात. ठीक आहे. यानंतर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या सिंधुदुर्गची. किती लोक राहतात सिंधुदुर्गमध्ये? 8.44 लाख लोक राहतात. म्हणजे सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातला सगळ्यात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा आहे. त्यापेक्षाही भारतातील सिक्कीम या राज्याची लोकसंख्या कमी आहे. म्हणजे ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे, ही लक्षात ठेवायची. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर सगळ्यात कमी लोकसंख्या आहे गडचिरोलीची. तर ही बाब तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. यानंतर आता आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला आता दशवार्षिक वाढ हा पॉइंट अभ्यासायचा आहे. बघा मित्रांनो, दशवार्षिक वाढ म्हणजे काय? तर नावातच आहे. दश म्हणजे 10, वार्षिक म्हणजे वर्ष. ठीक आहे. दश म्हणजे 10, वार्षिक म्हणजे वर्ष, आणि वाढ म्हणजे वृद्धी, ग्रोथ, वाढ आपण त्याला तसं म्हणू शकतो. म्हणजे दशवार्षिक वाढ म्हणजे काय? तर 10 वर्षामध्ये होणारी वाढ. तर लोकसंख्येमध्ये जी 10 वर्षामध्ये वाढ होते त्याला दशवार्षिक वाढ म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, आता लोकसंख्या 100 आहे. 10 वर्षानंतर जर ही समजून घ्या 115 झाली तर लोकसंख्या किती टक्क्याने वाढली? 15%. ही झाली लोकसंख्येची दशवार्षिक वाढ. मग आपल्याला लोकसंख्येच्या दशवार्षिक वाढीचा व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. भारताचा जर विचार केला तर भारताची दशवार्षिक वाढ ही 17.7% झालेली आहे आणि महाराष्ट्राची दशवार्षिक वाढ ही 15.99% झालेली आहे. मग इथं पहिला मुद्दा लगेच लक्षात ठेवायचा की भारताची दशवार्षिक वाढ ही जास्त आहे महाराष्ट्राच्या तुलनेत. म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या कमी गतीने वाढते भारताच्या तुलनेत. भारताची लोकसंख्या 17.7% वाढत आहे तर महाराष्ट्राची लोकसंख्या 15.99% वाढत आहे. त्यानंतर भारताच्या ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो 12.3% आहे आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीचा दर 31.8%. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे समजतं की शहरी भागात लोकांचं प्रमाण जे आहे ते वाढत आहे. एकतर शहरी भागात जन्म घेणाऱ्या मुलांचं प्रमाण सुद्धा वाढत असेल, त्याचबरोबर ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये स्थलांतर झाल्यामुळे सुद्धा लोकसंख्या शहरी भागातील वाढत असणार. म्हणजे शहरी भागाचा ग्रोथ रेट जो आहे तो 31%, ग्रामीण भागाचा 12%. महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे? सेमच चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागाचा ग्रोथ रेट जो आहे तो 10% आहे, भारतापेक्षा कमी आहे, आणि शहरी भागामध्ये जो ग्रोथ रेट आहे तो 23% आहे, हा सुद्धा भारतापेक्षा कमी आहे. पण सेम चित्र ग्रामीण भागापेक्षा शहरी भागाचा जो काही लोकसंख्या वाढीचा जो दर आहे, दशवार्षिक वाढीचा दर आहे तो जास्त आहे. म्हणजे शहरी भागात आपल्याला जास्त लोकसंख्या वाढताना दिसते. यानंतर 10 वर्षामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठली वाढली आणि कुठली कमी झाली हे आता आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यात जास्त दशवार्षिक वाढ ही दादरा नगर हवेलीमध्ये झालेली आहे. जवळपास 55.89% लोकसंख्या वाढली. म्हणजे दादरा नगर हवेलीमध्ये जर 2001 मध्ये 100 लोक राहत होते तर आता तिथली लोकसंख्या जी आहे ती 155 झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे एवढी त्यांची लोकसंख्या वाढली. त्यानंतर दीव दमण मध्ये जर आपण बघितलं तर 53% दशवार्षिक वाढ आपल्याला बघायला मिळते. आणि राज्याचा जर विचार केला तर हे आहे केंद्रशासित प्रदेश, पण राज्याचा जर विचार केला तर मणिपूरमध्ये 31.80% एवढी आपल्याला दशवार्षिक वाढ बघायला मिळते. काही मुलांना वाटेल की आता हा एकच केंद्रशासित प्रदेश आहे. बरोबर आहे, दादरा नगर हवेली आणि दमण दीव आता सध्या एकच केंद्रशासित प्रदेश आहे, पण हा चेंज अलीकडे झालेला आहे. जेव्हा 2011 ची लोकसंख्या झाली तेव्हा हे वेगवेगळे होते, म्हणून ही वेगवेगळी आकडेवारीच आपल्याला लक्षात ठेवायची आहे. जर तुम्हाला विचारलं भारतामध्ये सगळ्यात जास्त दशवार्षिक वाढ कुठे झालेली आहे तर दादरा नगर, हे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकावर जर विचारलं तर दमण दीव, आणि त्यांनी जर केंद्रशासित प्रदेश ऑप्शन मध्ये दिलंच नाही, राज्य दिलं, तर त्याचं उत्तर असेल मणिपूर. आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचा विचार केला तर जसं सगळ्यात जास्त लोकसंख्या ठाण्याची आहे, दुसऱ्या क्रमांकावर पुणे, सेम दशवार्षिक वाढीच्या बाबतीत सुद्धा आहे. ठाण्याची लोकसंख्या 36% वाढली. म्हणजे 100 जर असेल तर 136 वर गेली 10 वर्षामध्ये. आणि पुण्याची लोकसंख्या 30% वाढली. म्हणजे ठाण्याकडं आणि पुण्याकडं या शहरामध्ये जाण्याचं प्रमाण जे आहे ते लोकांचं वाढलेलं आहे. म्हणजे वेगाने ही वाढत आहे शहर. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठाण्याची लोकसंख्या 36%, पुण्याची लोकसंख्या 30% एवढी झालेली आहे. म्हणजे भारतातील सगळ्यात जास्त दशवार्षिक वाढ कुठे? मणिपूर राज्यामध्ये. केंद्रशासित प्रदेश विचारलं तर दादरा नगर. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त दशवार्षिक वाढ कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली तर ठाणे. 2 नंबरला पुणे. यानंतर सगळ्यात कमी दशवार्षिक वाढ कुठे झाली हे आपण बघूया. तर
सगळ्यात कमी दशवार्षिक वाढ आपल्याला नागालँडमध्ये बघायला मिळते. नागालँडमध्ये वाढ न होता ऋणात्मक आपल्याला इथं लोकसंख्येची आकडेवारी बघायला मिळते. म्हणजे इथली लोकसंख्या जी आहे ती 0.58% कमी झालेली आहे. लोकसंख्या 0.58% काय झालेली आहे, कमी झालेली आहे. एवढं आपल्याला नागालँडमध्ये उलट परिस्थिती दिसते. लोकसंख्या वाढण्याच्या जागी लोकसंख्या कमी झालेली आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या वाढीचा दर नागालँडमध्ये होता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे केरळ. केरळमध्ये 4.91 म्हणजे जवळपास 5% लोकसंख्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये वाढलेली आहे. नागालँड नंतर दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे, केरळ. त्यानंतर जर आपण बघितलं महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दशवार्षिक वाढीच्या बाबतीत जर बघितलं तर ऋणात्मक वाढ आपल्याला झालेली दिसते. ऋणात्मक वाढ म्हणजे घटत झालेली दिसते. जसं की मुंबई मध्ये आपल्याला -7.6% ने काय झालेली आहे, लोकसंख्या घटलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये 4.8% ने लोकसंख्या घटलेली आहे आणि सिंधुदुर्ग मध्ये -2.2% ने लोकसंख्या घटलेली आहे. म्हणजे हे ऋणात्मक वृद्धी दर आहे. जर आपण बघितलं मुंबईमध्ये समजून घ्या 1000 लोक राहत होते तर 1000 मधून 76 लोक काढून टाका तर एवढी लोकसंख्या मुंबईची कमी झालेली आहे. त्यानंतर रत्नागिरीची 4.8% म्हणजे 48 लोक काढून टाका, 48 लोकसंख्या एवढी कमी झालेली आहे. आणि सिंधुदुर्गमध्ये 22 लोक काढून टाका 1000 मधून एवढी त्यांची लोकसंख्या कमी झालेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे लोकसंख्या जी आहे ती मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये वाढण्याच्या जागी कमी झालेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया, पुढील पॉईंट घेऊया, घनता. घनता म्हणजे काय असतं मित्रांनो, तर एका चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात याला म्हटलं जातं घनता. एका चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात याला म्हटलं जातं घनता. मग आपण जर बघितलं तर भारतामध्ये एका चौरस किलोमीटरमध्ये 382 लोक राहताना आपल्याला दिसतात. महाराष्ट्रामध्ये 365 लोक राहताना आपल्याला दिसतात. म्हणजे जरी आपण बघितलं तर भारत आणि महाराष्ट्र यांचं कंपॅरिझन केलं तर भारताची लोकसंख्येची घनता ही जास्त आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या घनतेच्या तुलनेत. तर हा एक पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. यानंतर जर बघितलं तर भारताची लोकसंख्येच्या घनतेमध्ये सगळ्यात जास्त घनता कोणाची आहे तर दिल्लीची. दिल्लीची घनता जी आहे, दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे, दिल्लीची घनता 11,320. म्हणजे एका चौरस किलोमीटरमध्ये आपण जर 1 चौरस किलोमीटर क्षेत्र घेतलं सगळीकडून 1-1 किलोमीटर वालं तर दिल्लीमध्ये 11,320 लोक आपल्याला राहताना दिसतात. दुसऱ्या क्रमांकावर आहे चंदीगड. हा सुद्धा केंद्रशासित प्रदेश आहे, संयुक्त राजधानी पंजाब आणि हरियाणाची. इथं 9,258 लोक राहताना आपल्याला दिसतात. आणि राज्याचा जर विचार केला तर बिहारमध्ये सगळ्यात जास्त घनता आपल्याला बघायला मिळते. 1106 लोक बिहारमध्ये राहताना दिसतात एका चौरस किलोमीटरमध्ये. यानंतर जर बघितलं तर मुंबई उपनगरमध्ये जर आपण बघितलं तर 20,980 लोक एका चौरस किलोमीटरमध्ये राहतात. म्हणजे महाराष्ट्रातील मुंबई उपनगर असा जिल्हा आहे की ज्यामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या राहते. आणि मुंबई शहर हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. 19,652 लोक मुंबई शहरामध्ये आपल्याला राहताना दिसतात. मित्रांनो, मुंबई भारतामध्ये टॉपला का नाहीये, कारण मुंबई ना आता केंद्रशासित प्रदेश आहे ना राज्य आहे, म्हणून मुंबई आपल्याला या लिस्टमध्ये बघायला मिळत नाही. दिल्ली आपल्याला बघायला मिळेल. मुंबई महाराष्ट्रातील जिल्हा आहे, मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे. त्यामुळे मुंबई उपनगरची लोकसंख्येची घनता आहे 20,980 आणि मुंबई शहरची आहे 19,652. तर हे आकडे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर जर आपण बघितलं सर्वात कमी घनतेचा जर विचार केला तर अरुणाचल प्रदेशची घनता आहे 17. फक्त एका चौरस किलोमीटरमध्ये फक्त 17 लोक राहतात अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि अंदमान निकोबारला एका चौरस किलोमीटरमध्ये 46 लोक राहतात. महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता आहे महाराष्ट्रामध्ये ती 74 इतकी आहे. किती आहे? 74. आणि दुसऱ्या क्रमांकावर जे आहे मित्रांनो ते सिंधुदुर्ग आहे. कोण आहे? सिंधुदुर्गमध्ये लोकसंख्येची जी घनता आहे ती 163 इतकी आहे. किती आहे? 163 इतकी आहे. हा एक पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे भारतामध्ये सगळ्यात कमी घनता अरुणाचल प्रदेशची, महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीची. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. भारतामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता दिल्लीची आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई उपनगर लक्षात ठेवा. मुंबई शहर 2 नंबरला आहे, उपनगर 1 नंबरला आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लिंग गुणोत्तर. आपल्याला यावर प्रश्न विचारला जातो. लिंग गुणोत्तर म्हणजे काय असतं तर 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या किती आहे, एक ॲव्हरेज 1000 पुरुषांमागे महिलांचं प्रमाण किती आहे याला म्हटलं जातं लिंग गुणोत्तर. मग आपण जर बघितलं तर भारतामध्ये 1000 पुरुषांमागे 943 महिलांची संख्या आपल्याला बघायला मिळते. आणि महाराष्ट्रामध्ये 1000 पुरुषांमागे 929 महिलांची संख्या आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे जर आपण बघितलं तर भारतामध्ये 57
जे काही तरुण आहे ते बिना लग्नाचे त्यांना राहावं लागणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर 71 तरुणांना बिना लग्नाचं राहावं लागणार आहे, कारण इथं महिलांची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे. त्यातल्या त्यात जर आपण बघितलं भारतामध्ये ग्रामीण भागाची जी काही लिंग गुणोत्तर जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये 1000 पुरुषांमागे 949 काय आहे लिंग गुणोत्तर आपल्याला बघायला मिळतं. 949 महिलांची संख्या बघायला मिळते आणि शहरी भागात 929 एवढं आपल्याला लिंग गुणोत्तर बघायला मिळतं भारतामध्ये. ठीक आहे, तर भारताचं एकूण लिंग गुणोत्तर 983, ग्रामीण भागाचं 949, शहरी भागाचं 929. जेवढं महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे तेवढं भारताच्या शहरी भागाचं लिंग गुणोत्तर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचं लिंग गुणोत्तर आहे 952 आणि शहरी भागाचं आहे 903, तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. यानंतर भारतामध्ये सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर कोणाचं आहे तर केरळचं आहे. 1084 महिला केरळमध्ये आपल्याला बघायला मिळतात 1000 पुरुषांच्या मागे. आणि दुसऱ्या क्रमांकावर केंद्रशासित प्रदेश पॉंडिचेरी, तिथे 1034 महिला आपल्याला बघायला मिळतात 1000 पुरुषांच्या पाठीमागे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर कोणाचं आहे तर रत्नागिरी जिल्ह्याचा आहे. रत्नागिरीमध्ये 1000 पुरुषांच्या पाठीमागे जर आपण बघितलं तर रत्नागिरीमध्ये 1122 महिला आहे आणि सिंधुदुर्गमध्ये 1036 महिला 1000 पुरुषांच्या पाठीमागे आपल्याला बघायला मिळतात. यानंतर भारतामध्ये सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर आहे दीव दमनचं 668. दुसरं आहे क्रमांकावर दादरा नगर हवेली 774 आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे 879 हरियाणा. ठीक आहे, राज्याचा जर विचार केला तर भारतामध्ये सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर असलेलं राज्य आहे हरियाणा. त्यामुळे कोणतीही बालिकांविषयी जी काही महिलांविषयीची योजना होतात मोस्टली योजना हरियाणामधून लॉन्च केल्या जातात, कारण तिथं गरज आहे की मुलींचं महत्त्व लोकांना पटवून देण्याची. यानंतर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मुंबई उपनगरमध्ये लिंग गुणोत्तर जर आपण बघितलं 860 इतकं आहे आणि मुंबई शहरचं लिंग गुणोत्तर जर बघितलं 832 इतकं आहे. मग आता यामध्ये एक लॉजिक लक्षात घ्या मित्रांनो, काय होतं हे रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे दक्षिण कोकणातील जिल्हे आहे त्यामधून लोक काय होतात मुंबई शहर आणि मुंबई उपनगरला स्थलांतर करतात. म्हणजे जे काही पुरुष असतात ते काम करण्यासाठी शहरामध्ये जातात, मुंबई शहर मुंबई उपनगर. मग यामुळे होतं काय तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ऑटोमॅटिक पुरुष इकडं काम करायला गेले, महिलांचं प्रमाण ऑटोमॅटिक वाढलं आणि मुंबई शहर मुंबई उपनगरमध्ये पुरुषांचं प्रमाण वाढलं, त्यामुळे तिथलं महिलांचं प्रमाण कमी झालं. म्हणजे इथं कसं लिंग गुणोत्तर वाढलेलं आहे आणि इथलं लिंग गुणोत्तर कसं कमी झालेलं आहे त्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला लक्षात आलं असेल. ते कारण आहे व्यवसाय. त्यानंतर नोकरी, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे की पुरुष लोक काय करतात मोस्टली स्थलांतर करतात नोकरीसाठी व्यवसायासाठी शहरांमध्ये. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गचं लिंग गुणोत्तर वाढलेलं आहे, तिथं महिलांचं प्रमाण जास्त झालेलं आहे. आणि मुंबई शहर उपनगर इथं पुरुषांचं प्रमाण जास्त आहे म्हणून महिलांचं प्रमाण ऑटोमॅटिक कमी झालेलं आहे. तर अशा प्रकारे लिंग गुणोत्तर आपण बघितलेलं आहे. काही पॉईंट सुद्धा बघितले. तर तुम्हाला भारताचं लिंग गुणोत्तर आणि महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर लक्षात ठेवायचंय. भारताचं 943, महाराष्ट्राचं 929. त्यानंतर लिंग गुणोत्तर हे 0 ते 6 वयोगटातील बालकांचं सुद्धा मोजलं जातं, यालाच बाललिंग गुणोत्तर म्हटलं जातं. अलीकडे बाललिंग गुणोत्तर जो आहे यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग बाललिंग गुणोत्तर सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भारताचं बाललिंग गुणोत्तर आहे 918, महाराष्ट्राचं आहे 894. म्हणजे महाराष्ट्राचं आता 900च्या सुद्धा खाली गेलं आणि 894 पर्यंत गेलेलं आहे. भारताचं अजूनही 900च्या वर आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बालकांचं जे बाललिंग गुणोत्तर आहे त्याबाबत वाईट परिस्थिती आहे. जर 0 ते 6 वयोगटातील मुलांचा आणि मुलींचा विचार केला तर 1000 मुलांमागे मुलींची संख्या फक्त 894 आहे. म्हणजे थोडी परिस्थिती जी आहे ती वाईट होत चाललेली आहे. ठीक आहे, हे आता मुलींची संख्या वाढणं गरजेचं आहे. मग आपण जर बघितलं तर भारतामध्ये जर ग्रामीण भागात बाललिंग गुणोत्तराचा विचार केला तर ग्रामीण भागात 923 आहे आणि शहरी भागात 905 आहे. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला आपल्या राज्याचा तर आपल्या राज्यामध्ये ग्रामीण भागात 890 एवढं लिंग गुणोत्तर बघायला मिळतं आणि शहरी भागात बाललिंग गुणोत्तर 899. बरं ठीक आहे, इथं तुम्हाला हे बाकीचं लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, मी सांगतो ते लक्षात ठेवा. भारताचं बाललिंग गुणोत्तर लक्षात ठेवायचा 918, महाराष्ट्राचं लक्षात ठेवायचा 894. पण इथे एक महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा, बाललिंग गुणोत्तराचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या शहरी भागाचं बाललिंग गुणोत्तर जास्त बघायला मिळतं ॲज कम्पेअर टू ग्रामीण भाग. म्हणजे शहरी भागात जे काही छोटी छोटी मुलं आहे तर त्यांचं प्रमाण जास्त आहे ग्रामीण भागाच्या कंपॅरिझनमध्ये. ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं शहरी भागामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे
आपण जर ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर 1000 मुलांपाठीमागे फक्त 890 मुली आहे आणि शहरी भागामध्ये 1000 मुलांमागे छोट्या छोट्या 899 मुली आहे. म्हणजे शहरी भागाचं बाललिंग गुणोत्तर चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागापेक्षा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. नाही तर तुम्ही लिंग गुणोत्तराचा जर अभ्यास केला तर सगळीकडे ग्रामीण भागाचं लिंग गुणोत्तर तुम्हाला जास्त दिसणार. बाललिंग गुणोत्तर सुद्धा भारतामध्ये बऱ्यापैकी राज्याचं ग्रामीण भागाचं लिंग गुणोत्तर जे आहे बाललिंग गुणोत्तर ते जास्तच आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये शहरी भागाचं बाललिंग गुणोत्तर जास्त आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर भारतामध्ये सगळ्यात जास्त बाललिंग गुणोत्तर कोणत्या राज्याचं आहे तर इथं केरळ वगैरे आपल्याला बघायला मिळत नाही. इथं अरुणाचल प्रदेश आहे 1 नंबरला 972 आणि मिझोराम आहे 2 नंबरला 970 आणि महाराष्ट्रामध्ये गडचिरोली आहे 1 नंबरला आणि आपण जर बघितलं तर गोंदिया आहे 2 नंबरला. गोंदिया 2 नंबरला, इथं चुकून ते खालीवर झालेलं आहे. तर गडचिरोलीचं बाललिंग गुणोत्तर सगळ्यात जास्त आहे, गोंदिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी बाललिंग गुणोत्तराचा जर विचार केला तर बीड आहे आघाडीवर. बीडमध्ये फक्त 1000 मुलांच्या पाठीमागे 807च मुली आहे. आणि जळगावमध्ये जर आपण बघितलं तर जळगाव दुसऱ्या क्रमांकावर आहे, 842 मुली आहे 1000 मुलांमागे. ठीक आहे, तर ही बिकट परिस्थिती आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारताचा जर विचार केला तर परत हरियाणा आपल्याला पहिल्या क्रमांकावर दिसतं. हरियाणामध्ये 834 मुली आपल्याला बघायला मिळतात 1000 मुलांपाठीमागे. आणि दुसऱ्या क्रमांकावर हरियाणाचा शेजारी पंजाब आहे, 846 मुली आपल्याला बघायला मिळतात 1000 मुलांपाठीमागे. तर अशा प्रकारे आपण बाललिंग गुणोत्तर सुद्धा बघितलं. खूप सारी आकडेवारी आहे, हे लेक्चर तुम्हाला 1-2 वेळा जर बघितलं सगळं परफेक्ट तुमचं होऊन जाईल. आता तुम्हाला नॉर्मल स्पीडने बघायचं, यानंतर तुम्हाला एकदम फास्ट स्पीडने जरी बघितलं तरी चालेल. यानंतर पुढे जाऊ. साक्षरता आता आपल्याला बघायची आहे. साक्षर म्हणजे ज्याला अक्षराची ओळख आहे, ज्याला अक्षर ओळख आहे अशा व्यक्तीला म्हटलं तर साक्षर. ठीक आहे, मग आपण जर साक्षरतेचा विचार केला तर भारताची साक्षरता 72%, महाराष्ट्राची साक्षरता 82%, डायरेक्ट 10% आपल्याला गॅप बघायला मिळतो. महाराष्ट्राची साक्षरता जास्त आहे. आपण बघितलं महाराष्ट्राची घनता जी आहे ती कमी आहे, महाराष्ट्राचं बाललिंग गुणोत्तर कमी आहे, महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर कमी आहे. ठीक आहे, हे बाकी गोष्टी जरी कमी असतील तरी महाराष्ट्राची साक्षरता जी आहे ती भारताच्या साक्षरतेपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, आता तुम्हाला महाराष्ट्राची साक्षरता एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायची. भारताचा फक्त हा पॉईंट लक्षात ठेवा आणि महाराष्ट्राची साक्षरता मी जसं सांगतो तसं लक्षात ठेवा. बघा, महाराष्ट्राची साक्षरता जर बघितली तर 82.34%, महाराष्ट्रामध्ये 88% पुरुष साक्षर आहे आणि जवळपास महिला जर बघितलं तर 75.90%. म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास 76% महिला साक्षर आहे आणि 88% पुरुष साक्षर आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील साक्षरता लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 77% लोक साक्षर आहे आणि सेम शहरी भागामध्ये 88% लोक साक्षर आहे. शहरी भाग 88, ग्रामीण भाग 77, 7788 अशा प्रकारे लक्षात ठेवा. ग्रामीण भाग 77% साक्षरता, शहरी भागात 88%. बरोबर आहे, कारण शहरी भागामध्ये शाळा वगैरेचं प्रमाण जास्त आहे, ग्रामीण भागामध्ये शाळांचं प्रमाण कमी असल्यामुळं ग्रामीण भागातील साक्षरता कमी आहे. जे शिकले ते शहरात गेले, जे शिकले नाही बऱ्यापैकी लोक ते ग्रामीण भागात असतात, त्यामुळे शहरी भागात साक्षरता जास्त बघायला मिळते ॲज कम्पेअर टू ग्रामीण भाग. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त साक्षरता आहे मुंबई उपनगरची. परत इथे उपनगरची जशी घनता जास्त होती तशी साक्षरता सुद्धा जास्त आहे आणि महाराष्ट्राची दुसऱ्या क्रमांकावर साक्षरता जास्त असणारं ठिकाण आहे मुंबई शहर. दुसऱ्या क्रमांकावरचा जिल्हा आहे मुंबई शहर, पहिल्या क्रमांकावर आहे मुंबई उपनगर. त्यानंतर जर बघितलं तर सगळ्यात कमी साक्षरता महाराष्ट्रामध्ये नंदुरबारमध्ये बघायला मिळते 64% आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे जालना 71.5%. तर हे 2 जिल्हे कमी साक्षरतेवाले आहे. नंदुरबार सगळ्यात कमी साक्षरता महाराष्ट्रामध्ये, दुसऱ्या क्रमांकावर जालना. यानंतर भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये 80% पुरुष साक्षर आहे आणि महिला फक्त 64% महिला साक्षर आहे. महाराष्ट्रामध्ये तरी जवळपास 76% महिला साक्षर आहे, त्यापेक्षा 12% कमी म्हणजे 64% महिला भारतामध्ये साक्षर आहे आणि महाराष्ट्रामध्ये 88% पुरुष साक्षर आहे. इकडे फक्त भारतामध्ये 80%च पुरुष साक्षर आहे, 81% म्हणा 80.9% म्हणजे 81% पुरुष भारतात साक्षर आहे. ग्रामीण भागाची साक्षरता जर बघितली आपण तर महाराष्ट्राची 77%, इकडे ग्रामीण भागाची साक्षरता फक्त 67% आणि महाराष्ट्राची शहरी भागाची साक्षरता 88%, भारतामध्ये शहरी भागाची साक्षरता 84%. म्हणजे साक्षरतेच्या बाबतीत महाराष्ट्र पुढेच आहे. त्यानंतर आपण जर बघितलं
तर केरळ राज्य हे साक्षरतेच्या बाबतीत सगळ्यात जास्त आघाडीवरील राज्य बघायला मिळतं आपल्याला. केरळची साक्षरता 94% इतकी आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. लक्षद्वीपची साक्षरता जी आहे ती 91.85% इतकी आहे, हे सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. लक्षद्वीपची 91.85. सगळ्यात जास्त राज्य साक्षर असलेलं राज्य केरळ, सगळ्यात जास्त साक्षर असलेला केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप. यानंतर सगळ्यात कमी साक्षरता भारतामध्ये अरुणाचल प्रदेशची आहे. 65% लोक अरुणाचल प्रदेशमध्ये साक्षर आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे बिहार. बिहारमध्ये 67% लोक साक्षर आहे. तर सगळ्यात जास्त साक्षर असलेलं राज्य केरळ, सगळ्यात कमी साक्षर असलेलं राज्य अरुणाचल प्रदेश. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त साक्षर असलेला जिल्हा मुंबई उपनगर आणि सगळ्यात कमी साक्षर असलेला जिल्हा नंदुरबार. यानंतर पुढे जाऊ. पुढील पॉईंट आहे धर्मनिहाय लोकसंख्या. म्हणजे धर्मानुसार लोकसंख्या सगळ्यात जास्त कुठं आहे आणि सगळ्यात कमी लोकसंख्या कुठं आहे. सगळ्यात कमी नाही बघायची, आपल्याला सगळ्यात जास्तच बघायची, कारण यावरच प्रश्न विचारला जातो. पण इथं 2 पॉईंट बघायचे. सगळ्यात जास्त संख्या कुठं आहे, कोणत्या धर्मीय लोकांची संख्या कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त आहे आणि कोणत्या राज्यात प्रमाण जास्त आहे. आता याचा अर्थ काय मित्रांनो, तर समजून घ्या एका राज्यामध्ये समजा एका राज्याची लोकसंख्या 100 आहे, ठीक आहे. तर या 100 पैकी जर एखाद्या राज्यामध्ये 90 लोक हिंदू धर्मीयाचे असतील तर त्या राज्यामध्ये हिंदूंचं प्रमाण जे आहे ते 90% आहे. 100 पैकी किती टक्के? 90%, ठीक आहे. आणि सगळ्यात जास्त संख्येचा जर विचार केला, समजून घ्या एका ठिकाणी 1000 लोक राहतात, या 1000 मध्ये 500 लोक हिंदू आहे. मग आपण जर बघितलं 500 लोक हिंदू आहे, इथं जरी 90% लोक हिंदू असतील पण संख्या फक्त यांची 90 आहे. म्हणजे प्रमाणानुसार काही राज्यामध्ये हिंदूंची संख्या जास्त असेल, प्रमाणानुसार काही राज्यामध्ये मुस्लिम धर्मीयांची संख्या जास्त असेल, प्रमाणानुसार काही राज्यामध्ये ख्रिश्चन धर्मीयांची संख्या जास्त असेल आणि संख्येनुसार काही राज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई सगळ्यांची संख्या जी आहे ती जास्त असेल. तर असे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपण बघणार आहोत. तर संख्येनुसार हिंदू समुदायाची लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला बघायला मिळतात आणि प्रमाणानुसार हिंदू समुदाय आपल्याला हिमाचल प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त बघायला मिळतो. त्यानंतर मुस्लिम धर्मीय सगळ्यात जास्त संख्येने आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळतात आणि प्रमाणानुसार लक्षद्वीप आणि जम्मू काश्मीरमध्ये मुस्लिम धर्मीयांचं प्रमाण जास्त आहे. ख्रिश्चन धर्माचे लोक आपल्याला केरळमध्ये सगळ्यात जास्त बघायला मिळतात आणि संख्येनुसार केरळमध्ये बघायला मिळतात आणि प्रमाणानुसार नागालँडमध्ये सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर शीख धर्मीयांचं खूप सोपं आहे. शीख धर्मीय लोक जे आहे ते प्रमाणानुसार आणि संख्येनुसार दोन्ही ठिकाणी पंजाब राज्यामध्ये जास्त आहे. पंजाबमध्ये त्यांची संख्या सुद्धा जास्त आहे आणि प्रमाण सुद्धा जास्त आहे. बौद्ध धर्मीय लोक आणि जैन धर्मीय लोक संख्येने महाराष्ट्रात जास्त आहे. दोन्हीकडे संख्येने महाराष्ट्रात जास्त आहे, पण बौद्ध धर्म लोकांचं प्रमाण जे आहे ते सिक्कीममध्ये जास्त आहे आणि जैन धर्मीय लोकांचं जे प्रमाण आहे ते महाराष्ट्रामध्ये संख्येनं आणि प्रमाणानुसार दोन्हीनुसार जैन धर्मीयाचे लोक महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. म्हणजे आपण आता परत एकदा बघू, हिंदू समुदायाचे लोक उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त संख्येने आहे. मुस्लिम समुदायाचे लोक सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त संख्येने आहे. ख्रिश्चन धर्माचे सगळ्यात जास्त संख्येने लोक केरळमध्ये आहे. शीख धर्मीय समाजाचे लोक पंजाबमध्ये सगळ्यात जास्त आहे. बौद्ध धर्माचे लोक सगळ्यात जास्त महाराष्ट्र आणि जैन धर्माचे लोक सुद्धा सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये आहे. प्रमाणानुसार विचार केला हिंदू धर्मीय लोकांची सगळ्यात जास्त प्रमाणानुसार लोकसंख्या हिमाचल प्रदेशमध्ये आहे. मुस्लिम धर्मीयांची लक्षद्वीप आणि जम्मू काश्मीरमध्ये, ख्रिश धर्मीयांची नागालँडमध्ये, शीख धर्मीयांची पंजाबमध्ये, बौद्ध धर्मीयांची सिक्कीममध्ये आणि जैन धर्माची महाराष्ट्रामध्ये प्रमाणानुसार सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे. यानंतर स्थलांतराचा जर विचार केला तर भारतामध्ये 2001 पासून 2011 या कालावधीमध्ये 45 कोटी लोकांनी स्थलांतर केलं. 2011 मध्ये आपली जी लोकसंख्या होती 121 कोटी, यापैकी स्थलांतरित लोक जी आहे ते 45 कोटी लोक होते. म्हणजे कुणी शहरातून ग्रामीण भागात गेलं, कुणी ग्रामीण भागातून शहरात गेलं, कुणी शहरातून शहरात गेलं, कुणी शहरातून ग्रामीण भागात आलं. तर सगळ्यात जास्त स्थलांतर कुठं होतं यावर तुम्हाला प्रश्न नाही विचारणार, पण प्रश्न येईल की सगळ्यात जास्त स्थलांतर खालीलपैकी कुठे होतं. मग हे 4 पर्याय दिले जातील. तर सगळ्यात जास्त स्थलांतर ग्रामीण भागातून ग्रामीण भागामध्ये होतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. जेवढं काही स्थलांतर झालेलं आहे त्यापैकी 45 कोटी लोकांनी स्थलांतर केलं, त्यापैकी अर्धे लोक जे आहे ते ग्रामीण भागातून ग्रामीण भागामध्ये गेले. फॉर एक्झाम्पल, एखादं खेडे 2 खेडे, एका खेड्यातून मुलीचं लग्न झालं आणि ती दुसऱ्या खेड्यात गेली, अशा प्रकारे हे ग्रामीण स्थलांतर होतं. म्हणजे लग्नामुळे ग्रामीण भागातून ग्रामीण भागात सगळ्यात जास्त स्थलांतर आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचं स्थलांतर सगळ्यात जास्त आहे ते म्हणजे ग्रामीण भाग ते शहरी भाग. दुसऱ्या क्रमांकावर ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये बऱ्यापैकी लोक जातात नोकरीसाठी. दुसरा पॉइंट आहे शिक्षणासाठी, ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतं शहरी भाग ते शहरी भाग.
बरेचसे जे काही शहरी भागात कंपन्या असतात त्यांची बदली होते, किंवा जे सरकारी गव्हर्नमेंट सर्वंट असतात एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये त्यांची बदली होते. पुण्यातून नगरला गेला, नगरमधून संभाजीनगरला गेला, संभाजीनगरमधून नागपूरला गेला, म्हणजे त्यांची बदली होणार शहरामधून शहरामध्ये. आणि सगळ्यात कमी स्थलांतर जे आहे ते शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये होतं. म्हणजे एकदा माणूस शहरी भागामध्ये गेला की तो ग्रामीण भागामध्ये येण्यास पसंती देत नाही, परंतु खूप कमी लोक आहे, 2.38 कोटी लोक आहे की ते शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये गेलेले आहे. म्हणजे सगळ्यात जास्त स्थलांतर ग्रामीण भागामध्ये होतं आणि सगळ्यात कमी स्थलांतर शहरी भागामधून ग्रामीण भागामध्ये होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात जास्त स्थलांतर कोणत्या राज्यामध्ये झालं तर उत्तर प्रदेशमध्ये झालं, दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रामध्ये झालं, तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालमध्ये झालं आणि चौथ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त स्थलांतर जे आहे ते झालेलं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर मित्रांनो आपण राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. याचे काही सिलेक्टिव्ह मुद्दे ज्यावर प्रश्न विचारला जातो. बघा, लोकसंख्येविषयक धोरण आपण 1976चं आणि साल 2000चं हे दोन धोरण आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. 1976चं धोरणाचं एक महत्त्वाची शिफारस आहे ती सगळ्यांना लक्षात ठेवायची. या धोरणानुसार मुलींसाठी लग्नाचं वय डिसाईड करण्यात आलं 18 वर्ष आणि पुरुषांसाठी म्हणजे मुलांसाठी लग्नाचं वय डिसाईड करण्यात आलं 21 वर्ष. तुम्हाला डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येईल की लग्नाचं वय स्त्रियांसाठी 18 वर्ष आणि पुरुषांसाठी 21 वर्ष हे कोणत्या लोकसंख्येच्या धोरणानुसार निश्चित करण्यात आलं, तर तिथे 1976चं लोकसंख्या धोरण आहे. त्यानुसार मुलींचं लग्नाचं वय 18 वर्ष आणि पुरुषांसाठी 21 वर्ष हे निश्चित करण्यात आलं होतं. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवा, बाकी लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. यानंतर साल 2000चे लोकसंख्या धोरण आहे, त्याच्या शिफारसी आपल्याला मात्र महत्त्वाच्या आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे त्यांनी काय केलं, टार्गेट केलं. 3 प्रकारचे टार्गेट केले जे 2000 सालचं लोकसंख्या धोरण आहे त्यानुसार. हे 3 टार्गेट काय होते, त्यांनी पहिले टार्गेट काय केलं की आपण काय करू, तात्पुरतं म्हणजे आता कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे तर ते पहिलं टार्गेट होतं. मग त्यांचं पहिलं टार्गेट होतं की एकात्मिक आरोग्य सेवा निर्माण करणं, पायाभूत सेवा निर्माण करणं. म्हणजे दवाखाने बांधणं, लवकरात लवकर ते दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी रोड, बिल्डिंग या गोष्टी बांधणं, म्हणजे हे त्यांचं प्राथमिक टार्गेट होतं. लोकसंख्या धोरणामध्ये प्रायमरी त्यांचं टार्गेट हे होतं. दुसरं टार्गेट मध्यम कालावधीचं टार्गेट हे होतं, त्यांना साल 2000 पासून 2010 पर्यंत जो जन्मदर होता तो 2.1 वर आणायचा होता. आणि फेमस वाक्य आहे हम दो हमारे दो, हे त्यांना अचीव करायचं होतं. म्हणजे एक जर लग्न झालेलं जोडपं असेल तर त्यांना 2 मुलं झाली पाहिजे, 2च्या वर गेली नाही पाहिजे. आणि त्यांनी जन्मदराचं टार्गेट ठेवलं होतं 2.1, म्हणजे एका महिलेला 2.1 एवढी मुलं झाली पाहिजे. आता 2.1 का ठेवलं, कारण एका महिलेला 2.1 मुलं होणं तर शक्य नाहीये. मग इथं 10 महिलांना 21 मुलं व्हावी असं यांचं टार्गेट होतं. फॉर एक्झाम्पल 21 मुलांपैकी एखाद्याला जर काही झालं आणि त्याचा मृत्यू जर झाला तर तिथं हे टार्गेट जे आहे ते मेंटेन राहील. 10 महिलांना 20 मुलं राहतील, म्हणजे हम दो हमारे दो यांचे 10 पतिदेव आणि या 10 महिला म्हणजे हे 20 जण आणि यांची 20 मुलं, हे टार्गेट मेंटेन राहील हम दो हमारे दो. यामुळं जन्मदराचं टार्गेट ठेवलं 2.1 आणि तो 2010 पर्यंत गाठायचा होता. त्यानंतर तिसरं दीर्घकालीन टार्गेट ठेवलं ते 2045 पर्यंत. त्यांनी असं ठेवलं की 2045 पर्यंत आता जी लोकसंख्या झपाट्याने वाढते तिला वाढून नाही द्यायचं, तिला स्थिर करायचं, स्टेबल करायचं. 2045 पर्यंत लोकसंख्येचं स्थिरीकरण करणे हे त्यांचं दीर्घकालीन टार्गेट होतं. मग तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की 2010 पर्यंत जन्मदर 2.1 वर नेणं हे कोणत्या प्रकारचं टार्गेट आहे, तातडीचं टार्गेट आहे की मध्यम कालावधीचं आहे की दीर्घ कालावधीचं आहे, तर हे तातडीचं टार्गेट मध्यम कालावधीचं टार्गेट आहे. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणं हे कोणत्या टाईपचं टार्गेट आहे तर हे दीर्घकालीन उद्देश आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर कोणीच तुमचा प्रश्न चुकवू शकत नाही. कसाही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला प्रश्न 100% येणार. अजून काही लक्ष इथं दिली होती या धोरणामध्ये ते लक्षात ठेवायचं. जन्मदर 2.1 हे आपण बघितलं. माता मृत्यूदर माता मृत्यूदर जो आहे तो 100च्या खाली आणणं आणि शिशु मृत्यूदर 30 पर्यंत आणणं हे त्यांचं टार्गेट होतं. शिशु मृत्यूदर म्हणजे जन्म झाल्यापासून एका वर्षाच्या आतील जो काही नवजात बालक असतं तर त्याचा मृत्यू आपल्याकडं होण्याचं प्रमाण जास्त आहे. 50 वगैरे हजार बालकांमागे 50 मुलांचा मृत्यू होतो सध्या, 50-40. पण आता हे जे टार्गेट आहे हे 30 पर्यंत आणायचे. या लोकसंख्या धोरण जे 2000 सालचं आहे त्यानुसार शिशु मृत्यूदराचं टार्गेट 30 पर्यंत आणायचं आहे. म्हणजे 30च्या खाली आणलं तर बेटरच आहे, पण 30 पर्यंत एवढं कमी मृत्यू झाले पाहिजे असं गव्हर्नमेंटने टार्गेट ठेवलं होतं. त्यानंतर माता मृत्यू जो आहे
जेव्हा माता आपल्या मुलाला जन्म देते तेव्हा बऱ्याचशा मातांचा मृत्यू होतो. तर आपल्याकडे हे मृत्यूचं प्रमाण 200-150 आज असं आहे, ठीक आहे. पण हे प्रमाण जे आहे ते 100च्या खाली आणणं हे आपलं टार्गेट आहे. कितीच्या खाली? 100च्या खाली. आणि माता मृत्यू दर हा 1 लाख बालकांना जन्म दिल्यानंतर किती मातांचा मृत्यू होतो यावरून मोजलं जातं. आणि शिशु मृत्यू दर 1000 मुलांमागे किती मुलांचा मृत्यू होतो, म्हणजे 1000 मुलांमागे 1000 जन्म झालेली जी मुलं आहे त्यामधून किती मुलांचा मृत्यू होतो याला शिशु मृत्यू दर म्हटलं जातं. आणि 1 लाख बालकांना जन्म दिल्यानंतर किती मातांचा मृत्यू होतो याला माता मृत्यू दर म्हटलं जातं. मला इथं सांगायचं काय, शिशु मृत्यू दर 1000 पाठीमागे मोजला जातो, माता मृत्यू दर 1 लाख जिवंत बालकांच्या जन्मापाठीमागे मोजला जातो. त्याचबरोबर याचं अजून उद्दिष्ट होतं की साथीचे आजार जे आहे त्यांच्यावर रोख आणायची, मलेरिया, एड्स या रोगांचा जो काही प्रसार आहे तो रोखायचा. त्यानंतर जी काही प्रसूती आहे, प्रसूती म्हणजे जी काही डिलेव्हरी होते, जे काही बालकांचा जन्म होतो, तो 80% प्रसूती ज्या आहे त्या हॉस्पिटलमध्येच व्हाव्या. 80% प्रसूतीचं प्रमाण हॉस्पिटलमध्ये झालं पाहिजे. आणि काही ग्रामीण भागामध्ये प्रसूती हॉस्पिटलमध्ये जरी होत नसेल तर प्रसूती जी आहे ती कुशल व्यक्तीच्या माध्यमातून तरी झाली पाहिजे. म्हणजे 80% प्रसूतीचं जे प्रमाण आहे ते हॉस्पिटलमध्ये झाले पाहिजे, हे आपलं टार्गेट होतं. पहिले प्रसूती खूप कमी प्रमाणात हॉस्पिटलमध्ये व्हायच्या, पण आता त्यांना 80% न्यायचं आणि 100% प्रसूती जी आहे ते कुशल व्यक्तीच्या हातूनच झाली पाहिजे. तर असं आपण टार्गेट ठेवलेलं आहे. आणि जन्माच्या आणि मृत्यूच्या 100% नोंदणी करायच्या. तर हे टार्गेट कशाचे होते, तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 सालचे होते. आणि एक शेवटचा पॉईंट आपल्याला इथे बघायचा आहे, लोकसंख्येचा स्तूप. लोकसंख्येचा स्तूप म्हणजे काय, तर जी काही तरुण लोकसंख्या आहे, आणि जी काही म्हातारी लोकसंख्या आहे, तर त्यांचं प्रमाण एखाद्या देशामध्ये कसं आहे त्याला म्हटलं तर लोकसंख्येचा स्तूप. मग आपल्या देशामध्ये तरुण लोकसंख्या जर बघितली तर आपल्या देशामध्ये तरुण लोकसंख्या ही जास्त आहे ॲज कम्पेअर टू म्हातारी लोकसंख्या. म्हातारी लोकसंख्या आणि तरुण लोकसंख्येमध्ये जर बघितलं तर जवळपास 70% पेक्षा जास्त लोक तरुण आहे, ठीक आहे. तरुण लोक कोणाला म्हटलं तर 64 वयापेक्षा कमी वय असणारी जी लोक आहे त्यांना सगळ्यांना तरुण मध्ये गणलं जातं. आणि 64 पेक्षा जास्त वय ज्यांचं आहे त्यांना म्हातारी लोक म्हणून गणलं जातं, 65 पेक्षा जास्त वयाची लोकांना. मग आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये म्हाताऱ्या लोकांचं प्रमाण कमी आहे, तिथं तरुण लोकांचं प्रमाण जास्त आहे, ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर म्हाताऱ्या लोकांना लोकसंख्येचा स्तूप काढताना नेहमी वर ठेवलं जातं आणि तरुण लोकांना नेहमी खाली ठेवलं जातं. तर आपल्या देशामध्ये लोकसंख्येचा स्तूप अशा प्रकारे बनतो ज्याचा पाया जर आपण बघितला तर पाया हा रुंद आहे म्हणजे मोठा आहे आणि माथा जर बघितला तर अरुंद आहे. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की आपल्या देशामध्ये जर लोकसंख्या स्तूपाचा जर विचार केला तर जो काही माथा आहे तो कसा आहे, अरुंद. म्हणजे जे काही वरचं टोक आहे ते अरुंद आहे म्हणजे म्हाताऱ्या लोकांची संख्या कमी आहे आणि पाया जो आहे तो रुंद आहे म्हणजे जास्त लांब आहे म्हणजे तरुण लोकांची संख्या जास्त आहे. तर आपल्या लोकसंख्येचा स्तूप कसा आहे, रुंद पाया आहे आणि अरुंद माथा आहे. अशा प्रकारचा आपल्या लोकसंख्येचा स्तूप आहे. चायनामध्ये जर बघितलं तर म्हातारी लोकसंख्या जास्त आहे, तरुण लोकसंख्या कमी आहे म्हणून त्यांचा लोकसंख्येचा स्तूप अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतो. उलटा आपला कसा आहे, सोयीचा आहे, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आज आपण एकदम व्यवस्थितपणे जी काही लोकसंख्या टॉपिक आहे तो कव्हर केलेला आहे. जर तुम्हाला अजून कोणते टॉपिक असं जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा, आपण त्या टॉपिकवर लेक्चर घेऊन येऊ. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हे आपले लेक्चर जे आहे ते पोहोचवत चला. आणि अशाच दर्जेदार लेक्चरसाठी बघत राहा अभ्यास मित्र. जर तुम्हाला कोणती बॅच जॉईन करायची असेल तर आपला ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे गुगल प्ले स्टोअरवरून. त्यामध्ये वेगवेगळ्या बॅचेस आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहे. धन्यवाद.